काय शंका वाटली? याच्यात असं आहे की एकाच कामाचे 3-3 लाखाचे तुकडे करून जवळपास करोडो रुपयाच्या निधी जो वापरण्यात आला तर त्याच्यात स्पर्धा झाली नाही, त्या टेंडर झाले नाही आणि इस्टिमेटवर 4-5 दिवसाच्या आतच ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि एकाच विशिष्ट कंत्राटदाराला देण्यासाठी हे झालं आहे. अशाच पद्धतीनं आता आपण पाहता की हिवाळी अधिवेशन समोर आहे. आपण हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं दरवर्षी रवी भवन, नागभवन याच्यावर करोडो रुपयाचा खर्च करतो. हा खर्च वास्तविकता करायला पाहिजे काय आणि पहिल्या वर्षी केलेला खर्च हा दुसऱ्या वर्षी कसा होतो, म्हणजे फर्निचर किंवा काहीही कामासाठी खर्च होत असेल तर मला वाटते याच्यात अनेक अनियमितता आहे आणि ते मी मंत्री बांधकाम विभागाचे यांच्या निदर्शनास आणून दिलं आहे. पुराव्यासहित लेखी पत्रसुद्धा त्यांना दिलेलं आहे आणि याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी मी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना केलेली आहे. सहभागी असं वाटतं याच्यात सगळे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर तर खालचे इंजिनियर सगळेच आणि कंत्राटदार हे मिळूनच अशा प्रकारच्या घटना घडतात आणि मला वाटतं की स्पर्धा झाली पाहिजे कुठेही आणि एकच काम आहे ते तुकड्या तुकड्यात देणं हा गुन्हा आहे आणि याची चौकशी करण्याचे आदेश मंत्रीसाहेबांनी दिलेले आहेत. चौकशी अंती काय येते आपण समोर पाहू. कुठेतरी काल कचऱ्याचा विषय असो किंवा रस्त्याचे विषय असो मोठ्या प्रमाणात गाजलेले आहे, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. तुम्ही दोन्ही कंपन्यांवर आक्षेप घेतलेले. आज नागपूर शहरातील परिस्थिती आपण पाहाल की या दोन्ही कंपन्या कचरा संकलनाचं काम करतात, परंतु शहरातल्या जागोजागी जाऊन पाहाल तर आपण उभं राहू शकत नाही, इतके कचऱ्याचे ढिगारे आहेत आणि खुद्द मनपाचे आयुक्त आजकाल वस्त्यांमध्ये चालले आहे आणि त्यांच्यासुद्धा हे निदर्शनास आले आहे. जनतेला तुम्ही टॅक्स घेता तेव्हा आणि कचरा कंपन्यांना महानगरपालिका पैसा देते तर त्यांच्याकडून काम करून घ्यायला पाहिजे. जे अधिकारी याच्यात कुचराई करत असेल, या कंपन्यांशी मिळून साठगाठ करत असेल आणि त्यांचा फायदा करत असेल, अशा अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे. या कंपन्या बडतर्फ व्हायला पाहिजे, नवीन एजन्सी यायला पाहिजे जेणेकरून नागपूर आपण पहा 7व्या क्रमांकावर होतं देशात स्वच्छतेत, आज 27व्या क्रमांकावर गेलेला आहे. तर मला वाटते नागपूरची परिस्थिती सुधारली पाहिजे कारण की पावसाळ्याचे दिवस आहे, कचऱ्यामुळे रोगराई वाढते आणि लोकांचं स्वास्थ्य खराब होते. यावर लक्ष देणं गरजेचं आहे म्हणून हा मी मुद्दा उपस्थित केला. कुठेतरी दिल्लीत भाऊ अनेक याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, ते विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यामध्ये काही आरोपींचाही समावेश होता, मात्र मागणी होता की गुन्हे मागे घ्यावे. आता कसं आहे, हे दिल्लीचं मॅटर आहे, त्या आंदोलनामध्ये कोण होता, गुन्हेगार होता की ही सगळी संबंधित यंत्रणा करेल, परंतु लोकशाहीमध्ये कुठल्याही विषयावर आवाज उठवणं हा जनतेचा अधिकार आहे, तो उचलला आहे त्यांनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.